एक 4-5 दिवसापूर्वीच आपली पत्रकार परिषद झाली होती, त्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधता आला होता चांगला. आणि त्याच्यामध्ये कंत्राटी टिप्पर चालक जे ठेकेदार आहेत त्यांनी 1.5 कोटीचा कशा पद्धतीने ढकला मारलाय आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत ते तुमच्यासमोर अगदी कागदपत्रानुसार आम्ही अगदी व्यवस्थित तुमच्यासमोर मांडणी केली होती. आणि तिथं जाब विचारायला आम्ही महापालिकेत गेलो होतो की बाबा पेपरवर आमच्याकडे 190 लोक आहेत, तुम्ही देताय 224 लोकांचं पेमेंट, ते देतायत 190 लोकांचं खाली पेमेंट, मग वरचं काय गोलमाल आहे, कशात नेमकं पाणी मोर आले. आणि हे विचारण्यासाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो आणि ते क्लिअर करण्यासाठी एक डॉक्युमेंट्स जे आहे महानगरपालिकेने, कारण तुम्ही किती कामगार पुरवले आणि ते कुठं पाठवले याच्यासाठी महानगरपालिकेकडे फाळणी पुस्तक असते. त्या फाळणी पुस्तकाच्या काही प्रती आमच्याकडे होत्या, त्या आम्ही त्यांच्यासमोर सादर केल्या. जेरॉक्स मारलेल्या अधिकृत आमच्याकडे होत्या. त्या सादर केल्यानंतर प्रत्येक दिवशी कुठलाही दिवस निवडा त्याच्यामध्ये दर दिवशी 190 पेक्षा एक कामगार जास्त तुम्हाला दिसून येईल. कामगार जॉईन झाले 190, त्या दिवशी फाळणी केलेल्या कामगारांची ती संख्या 190, 254 आले कुठल्या दिवशी ते तर आम्हाला सांगा. आणि हे प्रेशर केल्यानंतर ज्यावेळी फाळणी पुस्तक समोर आपण चेक करूया असा अतिरिक्त त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी आदेश दिले, मग फाळणी पुस्तक घेऊन या तुम्ही. साधारणपणे मला आठवते 5:30-6ची वेळ असेल ती. 10 मिनिटात आणतो म्हणून आम्हाला निरोप दिला पहिला. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, फाळणी पुस्तक या लागले हाच विषय सुरू होता. आणि 6:30ला अतिरिक्त एक म्हटले की मला कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग आहे, मी जरा तिकडे जाऊन येतो. आणि 6:30ला ज्यावेळी आयुक्त बाहेर पडले तिथनं अतिरिक्त आयुक्त, त्यावेळी त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले साहेब आमच्याकडनं आज दुपारनंतर फाळणी पुस्तक घ्यायला. मग जिथं तुम्हाला प्रूफ करायचं आहे ते पुस्तक कोणीतरी ढापून नेले. हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे. आणि ही गोष्ट आम्ही पुन्हा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, याच्यावर तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. तुमच्या कस्टडीमधलं पुस्तक कोण ढापू शकते? त्यांनी 48 तासाचा मुदत मागितली आमच्याकडे. समजा 48 तासामध्ये पुस्तक जमा नाही झालं तर संबंधितांवर FIR नोंद करा. म्हणजे ही प्रॉपर्टी महानगरपालिकेची आहे फाळणी पुस्तक, म्हणजे ते तुम्ही कसं नेऊ शकता. आणि एक पुस्तक ढापलं म्हणून कंपनी निर्दास होत असेल तर अशातला काय भाग नाही. अजून बरंच आमच्याकडं मटेरियल आहे. त्याच्यातला हा पुढचा अध्याय, तो तर 1.5 कोटीचा घोटाळा आहे. साधारणपणे जे 180-190 कामगार रोज येतात, निदान त्यांना महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे किमान वेतन मिळावं म्हणून 25,300चं टेंडर काढलेलं आहे. मिनिमम 25,300 मिळाले किती पाहिजे? 21,525 रुपये त्यांच्या खात्यावर जमा असायला पाहिजे. 21,525 का शासन किमान वेतनाच्या 11 साईड जमा ऍक्च्युली किती होता? ज्यावेळी आम्ही बँकेचे स्टेटमेंट मागितले, कंपनीनं काही बँकेचे याचे स्टेटमेंट महानगरपालिकेकडे जमा केलेले आहे. काही टिप्पर चालकांनी आम्हाला सहकार्य करत त्यांची बँकेचे स्टेटमेंट आमच्याकडे जमा केलेले आहे. आणि त्याच्यावरनं जो आम्ही पगार कॅल्क्युलेट केला तर सिंगल ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला 15,000 पेक्षा जास्त पगार मिळत नाही. इव्हन त्यांनी जे PF किंवा ESIC काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये भरले, त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड त्यांनी दाखवलेला आहे त्या रेकॉर्डमध्ये सुद्धा पहिला स्टेटमेंटचं घेऊया. हे स्वतः टिप्पर चालकांनी कालच्या जे काही महापालिकेत त्यांना जबरदस्तीनं दबाव टाकून नेण्यात आलं होतं, त्याच्यानंतर ऑफिसला येऊन स्वतःचे बँक स्टेटमेंट आमच्याकडे दिले. हे प्राथमिक स्वरूपात 4 बँक स्टेटमेंट आहेत. सगळ्यांचे ते 4 जणांचे सॅम्पल आम्ही जमा केले आणि प्रत्येक कंपनीचं आम्ही दाखवू. किती ड्रायव्हर्स आहेत? हे 4 ड्रायव्हर्स आहेत. बँक स्टेटमेंट हे आहेत. त्यांचे स्वतःचे असतात, त्यामुळे आम्हाला ऍक्सेसिबल नाही. त्यांनी स्वतःहून आमच्याकडे जमा केलेले आहेत. त्यातले फिगर आहेत. नाही पण कसं आहे त्यांचा